महापालिका निवडणुकीनिमित्त संभाजीनगरात आज उद्धव ठाकरेंची सभा पार पडणार आहे। संभाजीनगरच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर ही सभा होते। या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। नाशिक नंतर आता संभाजीनगर सुद्धा, जिथून शिवसेना वाढली मराठवाड्यामध्ये, तिथे काय भूमिका घेत आहेत ठाकरे, कोणते मुद्दे मांडणार आहेत याची उत्सुकता असेल। सचिन जिरे अधिक माहिती देत आहेत। सचिन, ठाकरेंच्या या आजच्या सभेबद्दल। प्रसन्न सर, आपण पाहू शकतो असा भव्य दिव्य असा मंच बनवण्यात आलेला आहे। शिवगर्जना सभा असं या सभेला नाव देण्यात आहे आणि यामध्ये जवळपास 40,000 लोक बसतील अशा पद्धतीची खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र यामध्ये जर तुम्हाला पाहिलं, शहरातला सर्वात ज्वलंत प्रश्न आहे म्हणजे तो पाण्याचा, आणि या पाण्याच्या प्रश्नावरूनच या ठिकाणी व्यंग्यचित्र येथे लावण्यात आलेलं आहे। कोणता राजा, कोणता सम्राट, आमचं पाणी कुठं जातं, अशा पद्धतीचं स्लोगन या ठिकाणी लावल्याचं दिसलंय। त्यामध्ये 3 व्यंग्यचित्र आहे। एक आहे मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे, या तिघांची अशी या मैदानावरती कटआउट्स लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी लबाडांनो पाणी द्या, जो यापूर्वी आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं होतं, तर त्याचं देखील या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी या सभेमध्ये पाण्याचा मुद्दा गाजणार हे एवढं निश्चित झालेलं आहे। त्याचबरोबर गेली संभाजीनगरचे अनेक प्रश्न आहेत। रशीद बाबू यांच्या प्रवेशानंतर मोठी टीका शिवसेनेवरती करण्यात आली होती। त्यानंतर त्याला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे जे नेते आहेत त्यांची सातत्याने टीका केली जात आहे। ठाकरे बंधूवर टीका केली, त्याच्यावरती ते उत्तर काय देतात, शहराचं काय विजन ते मांडताय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आज संध्याकाळी 7 वाजता ही सभा या ठिकाणी पार पडणार आहे आणि या सभेमध्ये नेमकं उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधतात याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।